गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज आपण सर्वे आणि सर्वेमधला स्पेसिफिकली हॉरिझॉन्टल अँगल मेजरमेंटचा पार्ट बघणार आहोत. हॉरिझॉन्टल अँगल मेजरमेंट बाय थिओडोलाइट जर आपण करायचं म्हटलं तर थिओडोलाइटमध्ये जे हॉरिझॉन्टल डिस्क असते त्या हॉरिझॉन्टल डिस्कवरती रिडिंग्स वाचणं ही एक फार क्रिटिकल आणि एक फार कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे, जी आपल्याला सहजासहजी लक्षात येत नाही. आणि त्याच कारणासाठी मी आज इथे एक व्हर्च्युअल डिस्क जी आहे ते तयार केलेले आहे. हॉरिझॉन्टल सर्कलचंच मी एक व्हर्च्युअल मॉडेल इथं बनवलेलं आहे, ज्याचा वापर करून आपण हॉरिझॉन्टल अँगल कसा मेजर करायचा हा आपण आज शिकणार आहोत, किंवा हॉरिझॉन्टल डिस्क कशी वाचायची थिओडोलाइटची हे आपण आज इथे शिकणार आहोत. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण एक केस अज्युम करू की एक रोडची अलाइनमेंट इकडून येते आणि ती रोडची अलाइनमेंट इथून बी पॉईंटवरून डायव्हर्ट होते. म्हणजे ही स्ट्रेट लाईन जी आहे ती स्ट्रेट लाईन इथून डायव्हर्ट होऊन बी डी ही एक सेकंड अलाइनमेंट सेट होणार आहे. आणि त्यासाठी असणारा जो हा डिफ्लेक्शन अँगल आहे, म्हणजे अँगल सी बी डी, हा जो डिफ्लेक्शन अँगल आहे तो आपल्याला थिओडोलाइटच्या मध्ये आपण मोजायचा आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम थिओडोलाइटची जी हॉरिझॉन्टल डिस्क आहे त्या हॉरिझॉन्टल डिस्कच्या बाबतीत काही पॉईंट्स मी तुम्हाला सांगतो. जसं की थिओडोलाइटमध्ये दोन डिस्क असतात, म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्कवरती किंवा हॉरिझॉन्टल सर्कल जे आहे त्याच्यामध्ये दोन डिस्क असतात. एक वर्नियर डिस्क किंवा वर्नियर स्केल आणि एक मेन स्केल, ज्याला आपण स्केल म्हणलो. तर ही जी आहे ज्याच्यावरती 0 ते 360 डिग्रीपर्यंतचे मार्किंग्स असतात, ही जी गोल आहे ती मेन स्केल आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त 0 ते 20 मिनिटपर्यंतचे मार्किंग्स असतात, ते आहे वर्नियर स्केल. आता ही जी थिओडोलाइटची डिस्क आहे ह्याच्यामध्ये आपण कमीत कमी 20 सेकंदापर्यंतचा जो अँगल डिफरन्स आहे तो मोजू शकतो. म्हणजे 20 सेकंदापर्यंतची ॲक्युरेसी असलेला हा थिओडोलाइटचा हॉरिझॉन्टल डिस्क आहे. मग मेन स्केलवरती काय काय मिळतं आपल्याला, तर मेन स्केलवरती आपल्याला डिग्री आणि मिनिटमधले रिडिंग्स मिळतात आणि वर्नियर स्केलवरती आपल्याला मिनिट आणि सेकंदवरचे रिडिंग्स मिळतात. त्या बाबतीत अजून एक गोष्ट आपल्याला माहीत असली पाहिजे, ती म्हणजे की 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट असतं आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण आपल्याला पुढे ती लागणार आहे. तर जेव्हा हॉरिझॉन्टल अँगल सेट करतो किंवा हॉरिझॉन्टल अँगल मेजर करतो तेव्हा मला जी प्रोसिजर करावी लागते ते म्हणजे की पहिल्यांदा मला बी पॉईंटवरती एक्झॅक्टली ह्या थिओडोलाइटचं सगळं जे टेम्पररी ॲडजस्टमेंट आहे ते करून घ्यावं लागतील. जसं की सेंटरिंग करावं लागेल, लेवलिंग करावं लागेल, आयपीस क्लिअर करावं लागेल, त्यानंतर फोकसिंग करावं लागेल, वर्नियरचं सेटिंग करावं लागेल. वर्नियरचं सेटिंग करणं म्हणजे काय, तर मेन स्केलवरचा 0 डिग्री हा वर्नियरवरच्या 0 मार्किंगला बरोबर तंतोतंत जुळवणे. तसंच आता इथे जर बघितलात तुम्ही तर इथे दोन वर्नियर दिसतील तुम्हाला. इकडे आहे वर्नियर ए आणि इकडे आहे वर्नियर बी. तर वर्नियर ए वरचा 0 हा मेन स्केलवरच्या 0ला मॅच करणं आणि वर्नियर बी वरचा 0 हा 180ला मॅच करणं, म्हणजे आपलं वर्नियरचं सेटिंग करणं आहे. ते झाल्यानंतर मी काय करेल, माझा जो टेलिस्कोप आहे तो टेलिस्कोप सी पॉईंटवरून डी पॉईंटकडे बायसेट करेल किंवा डी पॉईंटकडे स्विंग करेल. ते केल्यानंतर माझी ही जी लाईन आहे बी डी लाईन ती सेट होईल. आणि त्यासोबतच जेव्हा मी थिओडोलाइट जो आहे तो टिल्ट करेन किंवा रोटेट करेन तेव्हा माझं वर्नियर सुद्धा रोटेट होणार आहे. मग ते वर्नियर रोटेट झाल्यानंतर हे वर्नियरवरचं रिडिंग काय तर चेंज होणार म्हणजे काय, तर आपल्या जेवढ्या डिग्रीमध्ये आपण जो थिओडोलाइटचा टेलिस्कोप फिरवलेला आहे तेवढा डिग्री इथं ते चेंज होणार. ठीक आहे. मग हे चेंज झाल्यानंतर आता आपल्याला हे रिडिंग मोजायचं आहे. आता अँगल मेजरमेंटच्या प्रोसिजरमध्ये मगाशी जो मी सांगितला होता मुद्दा तो लक्षात ठेवा,
की 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. तर अँगल मेजर करायचं म्हणजे काय, तर वर्नियरवरचा A0 मार्किंग जे आहे ते किती डिग्रीच्या लाईनला क्रॉस करून पुढे गेलेलं आहे हे आपल्याला चेक करणं. आता आपण फक्त A0च्या मार्किंगला कॉन्सन्ट्रेट करत आहोत. तर मग A0चं मार्किंग जे आहे ते आपण बघणार आता की A0चं मार्किंग माझं किती डिग्रीला क्रॉस करून पुढे गेले. हे 50 डिग्रीचं मार्किंग आहे, हे 51 डिग्रीचं मार्किंग आहे, हे 52 डिग्रीचं मार्किंग आहे. तर A0चं मार्किंग माझं 50 डिग्री 51 डिग्री 20 मिनिट. आता हे 20 मिनिट आणि 40 मिनिट कशावरून आलं, तर 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट आहे. तर त्या 60 मिनिटाला मी पुन्हा काय केलं, 3 भागामध्ये डिवाइड केलं. म्हणजे एक भाग जो आहे, हा जो इतका एक भाग आहे, हा एक भाग माझा 20 मिनिटाचा असणार आहे. मग पहिली लाईन असणार म्हणजे 20 मिनिटाची, दुसरी लाईन असणार म्हणजे 40 मिनिटाची. मग A0चं मार्किंग जे आहे ती माझं 51 डिग्री 40 मिनिटाच्या लाईनला क्रॉस करून पुढे गेलेलं आहे. ठीक आहे. तर मग माझं मेन स्केलवरचं रीडिंग येईल, मेन स्केलवरचं रीडिंग माझं येईल मेन स्केल 51 डिग्री 40 मिनिट. हे माझं मेन स्केलवरचं रीडिंग आलं. मग वर्नियरवरचं रीडिंग म्हणजे काय, तर आता A0चं मार्किंग तर आपण बघितलं किती डिग्री किती मिनिटच्या लाईनला क्रॉस करून पुढे गेलेलं आहे. सेम तसंच आता वर्नियर स्केल आणि मेन स्केल ह्यापैकी कुठलीही एक लाईन जी एकमेकाला तंतोतंत मॅच होते अशी लाईन आपल्याला काय करायची, शोधायची. मग ती कुठून मिळेल आपल्याला, तर इथे आपण बघितलं तर इथं थोडासा गॅप दिसतोय, मला थोडा गॅप दिसतोय. हा गॅप इथे वाढत गेलेला आहे, पुन्हा इथे गॅप वाढत गेलाय आणि पुन्हा इकडे जाईल तसं माझा गॅप कमी कमी होत जातोय. आता जर मी इथं बघितलं तर मला ही जी लाईन आहे, ही लाईन माझी तंतोतंत जुळल्यासारखी वाटते. ही लाईन माझी तंतोतंत जुळल्यासारखी वाटते. म्हणजे वर्नियरवरची लाईन आणि खालची मेन स्केलवरची लाईन एक्झॅक्ट मॅच झाली पाहिजे. इथं बघितलं तर ही लाईन ही नाही, ही बघितली तर ही जरा जास्त चांगल्या पद्धतीने जुळते. तर ही लाईन माझी जुळते. मग मी डिग्रीच्या मेन स्केलवरचं बघायचं नाही, आता मला वर्नियर स्केलवरचं बघायचं. ही लाईन म्हणजे कुठली आहे, तर 5 मिनिट 20 मिनिट 5 मिनिट 10 मिनिट 12 मिनिट आणि 20 सेकंदाची जी लाईन आहे ती माझी एक्झॅक्ट मॅच होते. कारण मला जसं सांगितलं की 1 मिनिट पुन्हा 60 सेकंदामध्ये डिवाइड होतो. म्हणजे पहिली लाईन असणार माझी 20 सेकंदाची, दुसरी असणार 40 सेकंदाची आणि तिसरी असणार 60 सेकंदाची, म्हणजे 1 मिनिटाची. वर्नियर स्केल होते आपल्याला मिनिट आणि सेकंदमध्ये मार्किंग्स असतात. मग 12 मिनिट 20 सेकंदाची लाईन जी आहे ती माझी मॅच होते. म्हणून माझं वर्नियरवरचं रीडिंग काय आलं, वर्नियर स्केल 12 मिनिट 20 सेकंद. ठीक आहे. मग माझा फायनल अँगल किती येईल, फायनल अँगलसाठी मी ह्या दोन सगळ्याची टोटल करणार. म्हणजे 51 डिग्री 40 मिनिट प्लस 12 मिनिट 20 सेकंद. म्हणजे माझा फायनल अँगल येईल 51 डिग्री 52 मिनिट आणि 20 सेकंद. हा माझा फायनल अँगल असेल. तर अशाच पद्धतीने आपल्याला बी वर्नियरवरचा सुद्धा अँगल मेजर करायचा आहे आणि आपल्याला कॅल्क्युलेशन्स कंप्लीट करायचे. थँक्यू सो मच.